नमस्कार मंडळी, नमस्कार, राम राम. विदर्भामध्ये पत्रकार परिषदेसाठी प्रेससाठी आलोय, कारण आजच देऊळबंद सिनेमा फक्त 20 दिवसात 75 कोटींचा टप्पा पार पाडून मराठीतील एक ब्लॉकबस्टर ठरलाय. 100 कोटीच्या दिशेने आपण चाललो. विष्णू भाऊ माझ्या शेजारी बसले, आमचे गुरु बंधू आहेत. ते खूप जवळचं आमचं फॅमिली नातं आहे. नागपूरला येण्याचं महत्वाचं 2 कारण. एक, जे लोकांचं म्हणणं आहे की विदर्भामध्ये मराठी सिनेमा पाहिला जात नाही, हे मागच्या 20 दिवसात देऊळबंदने घोडून काढलं. कारण एकापेक्षा एक पंपर असे कलेक्शन हे आम्हाला विदर्भातून आलं. आणि दुसरी गोष्ट, या चित्रपटामध्ये मुकुंद वसुले एका महत्वाच्या भूमिकेत माझ्या अनेक सिनेमात आहेत. ते 3 सिनेमात आहेत, कारण नागपूरचा कलाकार मला आवडतो. मागच्या 10 वर्षात माझे जे सर्व सिनेमे झाले त्याचा साऊंड इंजिनियर, साऊंड डिझायनर संकेत धोडकर हा नागपूरचा आहे, गांधीबागेच्या तिथे राहतो. आणि तिसरा एडिटर मयूर हरदास हा नागपूरचा आहे. आंबेगावमध्ये कलाकार माझ्या सिनेमामध्ये होतेच, विष्णू भाऊ. आणि सगळ्याच्या वरती म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरचे. लक्षात ठेवा, आता महाराष्ट्राचं नंबर 1 पद भूषवणारे त्यांनी आमच्या टीमचं खूप कौतुक केलं. आणि म्हणून हा चित्रपट विदर्भ, खानदेश, मराठवाडा भागात पोहोचवण्याचं मी ठरवलं. मी नेहमीच जास्तीत जास्त पुणे मुंबईच्या बाहेर पडून मराठी सिनेमा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हे खरं आहे की चित्रपट सृष्टीचा, मराठी चित्रपट सृष्टीचा सगळा व्यवसाय हा पुणे मुंबई भोवती गुंतलेला आहे. विशेष करून जर समजा 100 कोटी व्यवसाय झाला तर 80 कोटी पुणे मुंबईत होतो आणि 20 कोटी उर्वरित महाराष्ट्रात होतो. म्हणून तिकडे फिरायचंच नाही असं होत नाही. कारण कसं आहे माहितीये का, कित्येकदा माझे सिनेमे असे जे केले जातात, ज्यांच्यासाठी केले जातात, ते या 20% कलेक्शन मध्येच नेमके आहेत. त्यामुळं मला यावंच लागतं. म्हणून दरवेळी मी अदर महाराष्ट्रात जास्त फिरतो. त्याच भावनेनी विदर्भामध्ये आज आलेलो आहे. तुमच्या समोर आहे देऊळबंद 2. ज्यांनी पाहिलेलं असेल त्यांना त्याची ताकद कळलेली असेल. नसेल पाहिलं तर एकच सांगतो तुम्हाला, आजच्या आज जाऊन थिएटरला बघा आणि माझ्याकडनं लिहून घ्या. सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला काय प्रचिती येते ते तुम्ही मला येऊन सांगा, आपण बोलू. कारण माझा मुळशी पॅटर्न काय, सरसेनापती हंबीरराव काय, देऊळबंद 1 आणि धर्मवीर 1 आणि 2 काय, सगळ्यांनीच इतिहास घडवले. पण याने इतिहास रचला अक्षरशः या चित्रपटाने. कदाचित माझी ओळख इथून पुढे जी मुळशी पॅटर्न होती त्याच्याऐवजी आता देऊळबंद 2 अशी होईल की काय, इतकं या सिनेमाने इतिहास घडवलाय. असा एक प्रेक्षक नाही जो सिनेमा पाहताना रडला नाही, जो हसला नाही, जो भारावून गेला नाही. क्वचित ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्याच्याशी बोला. प्रवीण तरडे स्वतः, चला, लेखक, दिग्दर्शक, कैलासवाणी निर्माते, स्वतःच्या पोराबद्दल सगळेच चांगलं बोलतात. पण एकदा ज्यांनी कुणी सिनेमा पाहिलाय त्या माणसाला एकदा भेटा, तो काय सांगतोय ते ऐका आणि मग तुम्ही ठरवा सिनेमा बघायचा. असं उशीर लवकर असं नसतं. ज्यावेळी 1 आला त्यावेळी मी, तुम्हाला माहिती, माझा पहिला पिक्चर होता. त्याच्या आधी मी रेगे नावाचा सिनेमा लिहिला होता. 1 आल्यानंतर 1च्या आधी खरं तर जो विषय माझ्या डोक्यात होता तो म्हणजे मुळशी पॅटर्न. शेतकऱ्यांचा विषय होता, शेतकऱ्यांच्या जमिनींबद्दल होता. मला तो आधी करायचा होता. पण वाणी साहेबांमुळे स्वामी समर्थ आयुष्यात आले आणि देऊळबंद 1 केला. त्यामुळे मी मुळशी पॅटर्न सुरू केला. मुळशी पॅटर्न ज्यावेळी सुपर डुपर ब्लॉकबस्टर हिट झाला, नेमकं त्यावेळी मराठी चित्रपट सृष्टीत त्यानंतर ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली. म्हणून सरसेनापती हंबीरराव केला. नंतर मला शिंदे साहेबांकडनं धर्मवीर साठी विचारणा झाली.
धर्मवीर 1 आला, मग 2 केला, आणि आता मग कैलास स्वामी साहेब म्हटले स्वामींच्या आशीर्वादाने एवढा मोठा झालाय, त्यांचा सिनेमा लेख करायला लावला तर स्वामी तुला सोडायचे नाही. देवाच्या भीतीने पहिला हा सिनेमा केला. जसं मी देवत्वाची एक हलकीशी भीती दाखवून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी होणार. राहुल्या नावाचं कॅरेक्टर लिहिलं, बरोबर का नाही, बकासूर होतो. पण या महाराष्ट्रात, या देशात, या जगात रोज बकासूर जन्माला येतात वेगवेगळे. जसं देऊळबंदोर मध्ये शिशुपालाचं उदाहरण दिलं, तसं यावेळी अजून खतरनाक बकासूर येणार आहे, जो तुमच्या आमच्या घराच्या किमती महाग करतोय. तुमचा आमचा EMI, दर महिन्याचा तुमचा आमचा EMI महाग कुणी केला हे मुळशी पॅटर्न 2 मध्ये तुम्हाला दिसेल. एक वेगळा बकासूर, वेगळा सामाजिक प्रश्न घेऊन. नाही असं रहस्य काही नसतं सिनेमा करण्यामागे, खूप सिंपल लॉजिक असतं. मी या व्यवसायात आहे, मला काहीतरी मानधन मिळणार आहे, बरोबर की नाही, निर्मात्याला काहीतरी प्रॉफिट झालं तर पैसे मिळणार आहे, हा एक व्यवसाय. पण काही सिनेमे व्यवसायाच्या पलीकडे जातात, त्यातला देऊळबंद 2 आहे. आज 75 कोटी आहे, कदाचित 150 कोटी होईल, 100 कोटी होईल, बरोबर की नाही. पण पिक्चर कितीही मोठा झाला आणि कितीही कोटी आले तरी निर्मात्याने मी त्यातला 1 रुपयाही घेणार नाही. सगळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देऊन टाकला. परीक्षा देवाची ना, कसं आहे माहितीये का, सगळे घटक थकले शेतकऱ्यांना सांगून सांगून, बरोबर की नाही. सगळे घटक थकले, सगळी सरकार थकली, सगळे मुख्यमंत्री थकले. आत्महत्या थांबल्या का? आकडा तर वाढत चाललाय. प्रत्येक सरकारने कर्जमाफी केली मागच्या 20 वर्षात, सगळ्यांनी केली. पवार साहेबांनी केली, विलासरावांनी केली, पृथ्वीराज पवारांनी केली, फडणवीस साहेबांनी केली, उद्धव साहेबांनी केली, शिंदे साहेबांनी केली. सगळ्यांनी केली की नाही? आत्महत्या थांबतच नाही. म्हटलं चला, लोकांचा कुणावर जगात विश्वास राहिलेला दिसत नाहीये, म्हणून देवाला बोलवू आणि देवाला परीक्षेला बसू. देवानी शेती केल्याशिवाय आता काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही, म्हणून आता परीक्षा देवाची. काय वाक्य स्वामींच्या तोंडी, जादू टोणा करणाऱ्यांच्या कंबरड्यात नाथा घाली, असं कोण म्हणतं? स्वामी समर्थ म्हणतात, माझा चमत्कारावर विश्वास नाही, माझा फक्त कर्मावर विश्वास आहे. तुमचं कर्म ठरवतं तुमच्या मागे परमेश्वर उभा राहणार का नाही. त्यांच्या सगळ्यात लाडक्या भक्ताला ते मारतात का? अरे तू माझ्या 2 टाइम आरत्या करतो म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा नाही राहणार. माझी आरती करू नको एक वेळ, पण कर्म चांगलं कर, मी तुझ्याच पाठीशी. सिग्नल पाळ, रस्त्यावरती सिग्नल पाळ, मी तुझ्या पाठीशी. दारू सोड, मी तुझ्या पाठीशी. आत्महत्या करू नको, मी तुझ्या पाठीशी. त्यामुळे अंधश्रद्धा वगैरे हा काही विषय नाहीच. आणि मुळात आता अंधश्रद्धा वगैरे मराठी चित्रपटातनं केव्हाच हद्दपार झाली, ती राहिलेली नाही. तेव्हा त्यांनी जयका नावाचं फाउंडेशन काढलं. हा सगळा प्रॉफिट त्या फाउंडेशन मध्ये जाणार. मग आम्ही महाराष्ट्रावर फिरलो तर सिनेमासाठी फिरू शकतो, नक्की शेतकऱ्यांचं चाललंय काय कळणार कसं? त्यासाठी नाम फाउंडेशन, नाना पाटेकर आणि मकरंद नानासपुरे, एक विनायक हेगाना म्हणून आहे, एक आमचे राज देशमुख म्हणून आहे, माणुसकीची चळवळ चालवतात, शेतकऱ्यांसाठी काम करणारे राजू शेट्टी आहेत. हार्ड एक भूमी फाउंडेशन आहे. हार्डकोर शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडनं, ज्या महाराष्ट्राच्या विविध भागात आहेत, फक्त पुणे मुंबईतल्या संस्थेचा धरून नाही बसणार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या संस्था आहेत त्या संस्थेकडनं नाव एकदा रेकमेंड झालं की आम्ही कुठलीही छाननी करणार नाही, आम्ही थेट पैसे देतो. म्हणजे आम्हाला जर नाम फाउंडेशनने सांगितलं, मकरंद नानासपुरेने, प्रवीण ही 4 पोरी जरा तेवढी फी बघा ना, ऑलरेडी आम्ही देतो. एकदा मकरंदजींच्या फोनवर कित्येकदा वाणी साहेबांनी दिलेले पण आता त्यांचा फोन आला, विनायक हेगाण्याचा आला, राज देशमुखांचा आला, राजू शेट्टींचा आला. आम्ही छाननी नाही करणार, कारण ती लोक ग्राउंडवर काम करतायत, आमच्याकडे पैसा आहे.
फक्त आम्ही त्यांना म्हणणार नाव पाठवा. समजा अमुक एका मुलीला पैसे द्यायचे, आत्महत्या तिच्या वडिलांनी कधीतरी केली होती, कुठल्या तरी मुलाला द्यायचे, नाव पाठवा, अकाउंट नंबर पाठवा, पुढच्या 5व्या मिनिटाला त्याच्या तिथं पैसे. यांच्या प्रश्नाला एकच उत्तर आणि मी स्पष्ट, मी एक लक्षात ठेवा, पिक्चर चालावा पैसे मिळावे म्हणून, बरोबर, तो पैसा आम्हाला हवाय का? आम्ही तर सगळं डोनेट करणार आहे, बरोबर ना? म्हणजे टिपिकल निर्मात्यांसारखे पैसे कमवण्यासाठी आलोय का इथं? विदर्भातल्या आत्महत्या जर जास्त असतील तर त्याच्यावरचं उत्तर हा सिनेमा आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आमची भावना आणि तळमळ कळली असेल की हे सगळं पैशा पाण्यापलीकडचं आहे, हे कळलं असेल तर हा सिनेमा त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नाही. तुमच्याकडे 4 रुपये असतील आणि एखाद्याकडे नसतील तर त्याला द्या 200 रुपये 150 रुपये, जा बघ सिनेमा. हा सिनेमा बघा आणि मग मी काय म्हणतोय तर एक लक्षात ठेवा, आजवर जे सिनेमे 100 कोटीच्या पुढे आहेत, जे कोण आहे त्यांच्या मागे? सगळे मोठमोठे चॅनल आहेत, मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत, मोठमोठ्या. एक तरी सिनेमा दाखवा विदाउट सिंगल प्रोड्युसर, सामान्य कलाकार, आणि तो गेलाय 90 कोटीच्या पुढे. मला दाखवा बरं. कॉर्पोरेट कंपनी असतात, कित्येक कोटीची पब्लिसिटी असते, कित्येक कोटी सगळं मॅनेजमेंट असते, 1,500 कंपनीत लोक कामाला असतात आणि ते मिळून पोहोचवतात, बरोबर ना? एक प्रवीण तरडे फिरतोय अख्ख्या महाराष्ट्रात. माझ्या पलीकडे आता घेऊन फिरायला चेहरा नाही, कारण मोहन जोशी आजारी आहे. एकटा फिरतोय अख्ख्या महाराष्ट्रात, कुणी पाठीशी नाही. कुठला मोठा बॉलिवूडचा हिरो माझ्या सिनेमात नाही, कुठला चॅनल नाही. उलट माझा सिनेमा दाबला कसा जाईल याच्यासाठी प्रयत्न गेले, बरोबर की नाही? असं असतानाही एका सामान्य कुटुंबात आलेल्या पोराचा, सामान्य प्रोड्युसरचा सिनेमा 100 कोटीकडे कसा काय चाललाय? कारण या राज्यातल्या माणसांना जे पाहिजे ते त्याच्यात मिळतंय. माझ्यावर विश्वास ठेवा, जर डोळ्यात पाणी नाही आलं तर मला फोन करा. विदर्भामध्ये सर्वाधिक त्याचा आकार शिकेला आहे आणि जे शेतकऱ्यांचे लोक आहेत त्यांना मदत करतात. माझा प्रश्न असा आहे की राजकारणातील जे आमदार आहेत त्यांनी जर असं केलं तर शेतकरी आत्महत्या करणार. त्यांनी काय केलं पाहिजे याच्याशी मला घेणं देतच नाही. मी सिनेमातनं पण फाट्यावर मारले सगळ्यांना. मला मी काय करतो याच्याशी घेणं देणं. त्यामुळं आता ना आपण कोण काय करतं याचा विचारच बंद केला पाहिजे. मी काय करतो, मी अहम ब्रह्मास्मी ना, स्वतःपासून सुरुवात करायची ती मी ठरवलेली. असं प्रत्येकाने ठरवा, आत्महत्या संपून जातील. काय होतं माहितीये का, प्रशासनावर, सरकारवर किंवा तुम्ही म्हटलं तसं शासकीय याच्यावर टीका करणारी माणसं सगळ्यात भूतू. कारण जबाबदारी ते त्यांच्यावर टाकतात. एकदा सरकारवर टीका केली की मी घरात तांड्यावर करून झोपायला मोकळा, असं थोडीच असतं. असं थोडीच असतं. मला रस्त्यावर उतरलं पाहिजे ना कधीतरी, माझ्या खिशातनं 2 रुपये काढून दिले पाहिजेत ना कधीतरी. आत्महत्या मला ज्वलंत विषय वाटतो ना, मग मी रस्त्यावर येणार, मी खिशातनं पैसे देणार, मी सगळा प्रॉफिट देणार, मी सिनेमा करणार, मी माझ्या आयुष्यातली 2 वर्ष देणार. लक्षात ठेवा, समजा मी जवळ 70 वर्ष, किती 70 वर्ष, तर 2 वर्ष दिली ना मी माझ्या आयुष्यातली. या सिनेमासाठी 1 रुपया नाही भेटला, दिली ना, बस. मी माझ्यापासून सुरुवात केलेली आहे. मला कुणावर टीका करण्यात रस नाही, मला स्वतः काम करण्यात रस. आणि सरकारवर आणि आमदार खासदारांवर टीका करून प्रश्न सुटले असते तर आत्महत्या लहानपणीच संपले असते आपल्या. कारण तेव्हापासून टीकाच चालली की त्यांच्यावर. माणसं चेहरे बदलत जातात, त्यांच्यावर टीका बदलत गेली का कधी? पण आत्महत्या थांबल्या का? वेगळा प्रयोग करून बघू. ओके, सिनेमा नीट बघा, त्यात सांगितलंय, बरोबर ना? देव काय सांगतो शेतकऱ्याच्या बायकोला,
तू कशाला सगळ्यांवर टीका करतीस? आत्महत्या करायच्या रात्री झोपला तुझ्या शेजारी होता ना. अगं तुला नाही कळलं तुझ्या नवऱ्याच्या मनातली आत्महत्या सरकारला कधी कळणार? देव बोललाय काय चुकीचं बोललाय? काय चुकीचं बोललाय? तुम्ही जर विदर्भात राहताय तर मंत्रालय मुंबईत आहे, लक्षात घ्या. अशी कुठली टेलिपॅथी आहे का 3 सेकंदात मनातली आत्महत्या इकडं ती हृदयी पोहोचली? आता घरातल्या माणसाची आत्महत्या ओळखली पाहिजे. त्याची बॉडी लँग्वेज, त्याचा बदललेला चेहरा, बदललेली नजर. रोज 4 भाकरी खाणारा माझा नवरा 2 दिवस त्याला अर्धीच भाकर खातो, पोरांशी बोलत नाही, गोट्यातल्या जनावरांच्या पाठीवरनं हात फिरवत नाहीये. ही आत्महत्येची लक्षण आहे. रडतो माणूस, रडतो, धड धाकट माणूस रडायला लागतो, डोळ्यातनं पाणी यायला लागतं. अरे आधी घरातल्यांनी ओळखा शेतकऱ्याची आत्महत्या, मग जा सरकारकडे. सरकारवर टीका करून मोकळं होणं ही लई सोपी गोष्ट आहे, लई सोपी गोष्ट आहे. अवघड गोष्ट आहे घरातल्या, शेजारच्या, आजूबाजूच्या माणसाच्या मनातली आत्महत्या ओळख. कित्येकदा लोक म्हणतात कॉल बरोबर होतं रे, माझ्या कॉल बरोबर होता. अरे मग तू काय करत होतास? तू काय उकडत होतास? तुझ्या बरोबर होता ना, मेलं ना ते मेलं रे, तुझ्या बरोबर होता. आता आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या मनातली आत्महत्या आपण ओळखायची, विषय संपला. सरकार नंतर त्यांना किती काम आहेत आपण पाहतोच ना रोज, ते त्यांना त्यांच्या कामांमध्ये बिझी राहू द्या. आपण आपल्या माणसांच्या मनातली आत्महत्या ओळखू. ओके.